नमस्कार मित्रांनो, तेजा व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तेजश्री किचनमध्ये स्वयंपाक बनवते। आज नैवेद्य दाखवायचं आहे। आषाढ महिना सुरू झालेला आहे, तर देवीला नैवेद्य दाखवतात, त्याची तयारी चालू आहे। सकाळ सकाळचा आईचा आणि माझा ग्रीन टी ठेवला आहे आणि मग पुढे आता स्वयंपाकाला सुरुवात करेल। ग्रीन टी ठेवून मस्त मॉर्निंग झाली, वातावरण खूप छान आहे, बाहेर पाऊस नाही, मस्त वाटतंय। ग्रीन टी उकळला
आषाढ महिना चालू झालाय, तर आषाढ महिना चालू झाल्यावर आपल्या देवीला कुलदैवतीला नैवेद्य दाखवतात. तर मी नैवेद्य सगळा तयार केलाय आणि आता मी मंदिरात जाणार आहे. पहिले हा घरातला देवासमोर दाखवायचा आहे आणि मग मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जाणार आहे. ते फुलं आणले ते कळ्या, तर त्याच्यातल्या 2 कळ्या उमललेल्या आहेत थोड्या थोड्या. मस्त वास पण येते फुलांचा, पाण्याला पण वास उतरलाय. अत्तर तयार झाले त्याच्यामुळे टाकलेलं. आणि सकाळी एक जास्वंदाचं फूल पण छान उमललेलं, ते आता मी देवासमोर ठेवलेलं आहे सकाळीच. आणि तिला ओला लागला चला. श्री स्वामी समर्थ. वाजला 1. नैवेद्य दाखवून होता. ठेवस कुठे ठेव, काही नाही. गाडी घेऊन
दाखवला नैवेद्य देवीला, तर बसलो आम्ही पण जेवायला. थोडंसं आवी मला चक्कर मारून आणतोय वाटतं पावसाचं. आज बोर झालंय आम्हाला घरामध्ये बसून आज पावसामुळे. आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता, आता खूप पाऊस आला. देवीला नैवेद्य दाखवून झाला, मग घरात बसून मला बोर झालेला. म्हटलं येऊया थोडंसं चक्कर मारून. आणि गुड्डीची पण थोडी आठवण येत होती, खूप दिवस झाले आली नव्हती गुड्डीला भेटायला. मग आता गुड्डीला भेटायला आली. हाय गुड्डी. गुड्डी काय येत नाही माझ्याकडे मला भेटायला. म्हटलं चला, जेवायला पण बोलवलंच होतं इथे. आले. चहा आलाय संध्याकाळचा 4 वाजता चहा आलाय. थोडस इकडं आलं काय तर भेटतं नाही का, चहा जेवण. गुड्डी झाड लावते. कसलं गुड्डी लावते झाड? चिनी गुलाबाचं झाड लावते का काय काळू? काय बोल की काय रे? भूक लागली का तुला? आला लगेच उठून आळस देतो असं. अच्छा, झाली का झोप तुझी काळू? झोप झाली? ओके, काही हरकत नाही. मस्त आळूचे पानं आलेत. पुदिना पण मस्त झालाय. इथे गुड्डीने झाडं लावलं, बघूया कधी तिचे फुलं येतात. बाप रे, मस्त मोठे मोठे पानं झाले. सीताफळ ग आलेले, तोडले का? हा आहेत का? सीताफळ लागलेत झाडाला मस्त. इथे कळ्या पण मस्त आल्यात गुलाबाला. हे बघा मस्त आलेत. एकाच ठिकाणी किती आले, अजून वरती पण आहेत पण वरचे दिसत नाही कुठे, पानांमध्ये लपलेले आहेत. इथे पण आहेत. मस्त बगीचा फुललाय पावसाचा.